नमस्ते, माझं नाव आहे अपूर्वा आणि आज आपल्यासोबत आहेत आपल्या आई. आईंना गेल्या 6 महिन्यापूर्वीपासून जो आहे पॅरालाइसचा त्रास झालेला होता आणि आईंनी सांगितलं की थेरपीला आल्यापासून त्यांना बराच असा अनुभव आलेला आहे. आज आपण आईकडून जाणून घेऊया की आईंना आपल्या थेरपीने काय फरक पडलेला आहे. नमस्ते आई, नमस्ते. काय नाव आहे आपलं? सविता सिद्धू कांबळे. आपल्या सविता आई आहेत या. आणि आई, तुम्हाला काय त्रास होत होता? मला ना कामाला गेले मी पहिल्या दिवशी. त्या दिवशी मला डोकं दुखायला लागलं. डोकं दुखता दुखता एकदम माझा चक्कर आली. मला एका साईडचा तो म्हणजे बॅलन्सच गेला. उभंच राहता येत नव्हतं मला. मग त्यानंतर मी बरेच हॉस्पिटल दाखवले, गोळ्या औषधे घेतले. तुम्हाला बीपीचा किंवा कशाचा त्रास होता नाही का आधी? नाही काहीच त्रास काहीच नव्हता नाही. आणि हे अचानक तुम्हाला कामावर चक्कर आली. हो बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही डॉक्टर ट्रीटमेंट केली. हो केली डॉक्टर ट्रीटमेंट. ते गोळ्यांनी कसं मग थोडासा फरक पडला, पण एवढा नाही पडला. मग इथं आल्यानंतर भरपूर फरक पडला. गोळ्या जरी तुम्ही खरं तर साधारण किती खर्च केला तुम्ही? 1.5 पर्यंत केलं मॅडम. 1 ते 1.5 लाखापर्यंत आईने खर्च केले. आणि आई, तुम्हाला काही फरक जाणवला का त्याच्यामध्ये गोळ्या औषधांनी? अंग फुगलं, जाड वजन वाढलं. जसं आपण बघतोच की गोळ्या जर आपण जास्त प्रमाणात अतिसेवन जर त्याचं केलं तर त्याचे साईड इफेक्ट आपल्याला जाणवतात. त्या साईड इफेक्ट मध्ये त्यांनी सांगितलं की त्यांचं वजन वाढत होतं. अजून काय त्रास होत होता? काय नाही, उभं राहता येत नव्हतं मला. साडी सुद्धा घालता येत. मी पहिल्यांदा आले नाही जेव्हा इथे, मी गाऊनवर येत होते. त्या मॅडम बोलल्या की साडी नेसून यायचं. पण मी प्रयत्न केला साडी नेसण्याचा, पण जमलं नाही. तरी पण मी 2दा गाऊनवर आले. तरी मी तिसऱ्यांदा प्रयत्न केला. मग मी आता साडी व्यवस्थित घालू शकते. किती दिवस झाले तुम्ही आपल्या मॉम हेल्थ केअर मध्ये येता? मी पासून येते मॅडम. मे पासून आपल्या आई आपल्याकडे थेरपीला येत आहेत. आणि आई, आता तुम्हाला किती टक्के फरक वाटतोय? मला तर भरपूर वाटतं मॅडम. तरी सुद्धा एक आकड्यामध्ये सांगायला गेलं तर मला 100% वाटतो, पण थोडस आहे अजून. थोडासा अजून जाणवतोय त्यांना. म्हणजे त्यांचा अनुभव त्यांनी असा शेअर केला की पहिला मला कपडे सुद्धा घालता येत नव्हते. अचानक कामावर चक्कर आल्यामुळे माझी एक साईड पूर्णपणे काम करायची बंद झाली. आणि त्या सांगतात की मला कपडे घालतो म्हणजे अगदी छोटी मोठी कामं जरी आपण बघितली तरी त्यांना ती करायला जमत नव्हती. मला उठून उभारता कोण तरी आधार घेऊन असं उठायची मी. हो, उठून उभारताच येत नव्हतं मला. मला कोणतरी आणून सोडायचं, मग घ्यायला पण कोणतरी. आता मी स्वतः येते, स्वतः जाते. व्हेरी नाईस. खूप छान फरक पडलेला आपल्या आईंना की त्यांना पॅरालाइज साठी त्यांनी सांगितलं की इतके नामांकित दवाखान्यामध्ये त्यांनी ट्रीटमेंट घेतलेली, पण फरक काही नव्हता पडला. गोळ्या औषधं सुद्धा भरपूर प्रमाणात झाले, फरक काही नाही जाणवला. आता 2 महिने झाले मी गोळ्या पण नाही घेत, बंद केले. बघा, खूप छान फरक आपल्या थेरपीने पडलेला आहे. आणि आई, तुम्ही सगळ्यात जास्त कोणत्या थेरपी घेत होतात? मॅटची मॉम मॅटची थेरपी घेत होतात तुम्ही? मॅट आणि बेडची थेरपी. मॉम मॅट जी आहे, मॉम मॅटची थेरपी त्यांनी घेतलेली आहे. मॉम मॅटच्या थेरपीने एवढा फरक झालेला आहे की जो व्यक्ती आपल्या हाताने कोणत्या क्रिया करू शकत नव्हत्या, त्यांनी आज स्वतःच्या हाताने सगळी कामं करतायत. उभं राहण्याचा एक कॉन्फिडन्स वाढलेला आहे. पहिला कुणाच्या तरी आधाराशिवाय चालता येत नसायचं, पण आता ते आहेत, त्या एकट्या येतात. आता स्पेशली जर सांगायला गेलं तर पहिला त्यांना कोणतरी घेऊन यायचं, पण आता एवढ्या दिवसामध्ये त्यांनी बघितलेलं आहे, 1 ते 1.5 महिन्याच्या गॅपमध्ये त्यांनी बघितलं की आता ते स्वतःहून चालत येतात. आई, तुम्ही काय सांगाल आपल्या विश्रांतवाडी सेंटर बद्दल? खूप छान आहे. खूप खूप म्हणजे तब्येतीसाठी तर खूप चांगलं आहे. मला तर खूप बरं वाटतंय. मी तर सगळ्या मॅडम लोकांचं, सर लोकांचं खूप मनापासून धन्यवाद करते. नमस्ते आई.